ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेणो, बोलतो वचने अतिभाविका, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. नमस्कार. आपल्या सर्वांचं विश्वशांती दर्शनवर आम्ही मनापासून स्वागत करतो. आज आम्ही एक विशेष कार्यक्रम आणि काही संस्मरणीय आठवणी गप्पांच्या स्वरूपात आपणासमोर घेऊन आलो आहोत. काही व्यक्ती या नुसतं जीवन जगत नाही, तर ते जीवन सजवतात. त्यांच्या आठवणींचा सुवास हा काळ देखील विसरू शकत नाही. अनंत आकाश, अथांग सागर, सोशिक धरणी आणि निसर्गातलं सृजन या सर्वांना व्यापणारं एक कवी मन म्हणजेच मातृस्वरूप वैकुंठवासी उर्मिला काकू विश्वनाथ कराड. त्यांच्या पुण्यस्मरण दिनी त्यांना वंदन. कुसुमाग्रजांच्या कवितांनी प्रेरित होऊन आपल्या लेखणीने शब्द हा ध्यास मानून अखेरपर्यंत त्या लिहित राहिल्या. संत तुकाराम, संत जनाबाई यांच्या ओव्यांनी त्यांच्या लेखनाला खोल गूढ रंग दिला. समीर, अनुभूती, अरे संसार संसार, माझी माय दुधावरची साय या चारही उर्मिला काकूंच्या संग्रहातून उलगडलं स्त्री मनाचं आणि संसाराचं, सामाजिक प्रश्नांवरचं हळवं पण नेमकं चित्र. विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या जीवनातील स्तंभ, शिक्षण, सेवा आणि अध्यात्म यांचा एक समर्पित सहप्रवास. आई, पत्नी, लेखिका आणि मायेचा मूर्तिमंत साक्षात्कार म्हणजेच उर्मिला काकू. काकूंच्या आठवणी आज मी तनुजा, मी शालिनी घेऊन आलो आहोत उर्मिला काकूंच्याच काही निवडक कविता. कृतज्ञ मी कृतार्थ मी या कार्यक्रमातून. अनुभूती या त्यांच्या कविता संग्रहातील हास्य संघाची गुरुपौर्णिमा या त्यांच्या कवितेत त्या असं म्हणतात. नवरसामंदी हास्य रस हा आनंदाचा ठेवा, सर्व रस मिळून तो वाटून घ्यावा, इतरांना तो द्यावा. हातामध्ये हात मिळून मुक्त हास्य विखुरावा, सहज तृप्तता लाभत लाभत, सहज तृप्तता लाभत लाभत, हास्य योग साधावा, हास्य योग साधावा. तनुजा, उर्मिला काकूंचा चेहरा ज्यानं कोणी पाहिलेला आहे तो प्रत्येक जण सांगू शकेल की तृप्तता हा जो दुर्मिळ भाव आहे तो त्यांच्या चेहऱ्यावर कायम असायचा. आणि चेहऱ्यावर दिसणं हे मनात असलं तरच होऊ शकतं, अंतरंगात असेल तरच ते शक्य होतं. आनंदाचा ठेवा त्या अनुभवत होत्या आणि फक्त त्या एकट्या नाही तर त्यांच्या सहवासातला प्रत्येक जण तो आनंद, ते समाधान अनुभवू शकत होता. शालिनी, पुढे काकू असं म्हणतात की सर्व मिळून तो वाटून घ्यावा आणि इतरांना तो द्यावा. या त्यांच्या ओळीतनं मला असं जाणवतं की बघ ना, हे वाढणं ही काही छोटी गोष्ट नाहीये. म्हणजे आज इथे प्रत्येक जण अगदी लहान बाळा म्हणजे जसं कळायला लागतं तेव्हापासून माणूस स्वतःला काय मिळेल आणि स्वतःला काय हवंय याचाच विचार करतो. त्या ठिकाणी काकू असं म्हणतात की आपण जे मिळतं आहे ते सगळ्यांना देऊन मग आपण ते घ्यावं. हा खूप मोठा विचार. खरंय, म्हणजे आनंद आणि सुख वाटून घ्यावं हे जे वाटणं आहे, मला वाटतं ही मनाची अवस्था प्राप्त होणं, हे अशा प्रकारे निस्वार्थी विचार करायला जमणं हे संतांना नाहीतर एका माऊलीला जमू शकतं. नक्कीच शालिनी, सात्विक असणं हे यामागचं कारण होतं. मूल्य, संस्कार यांना मनापासून आपण जपत गेलो की हा भाव मनामध्ये उरतो असं वाटतं, जो इतरांचं जगणं देखील निखळ आनंदी करतो. देत राहणं आणि त्यात आनंदी असणं हेच आपण या काकूंच्या कवितेतून शिकलो. खरंय, हेच आपण शिकायला पाहिजे. म्हणजे नुकतीच गुरुपौर्णिमा झाली आणि मला वाटतं गुरु हा कायम तुम्हाला ज्ञान देतो, म्हणजे देण्याची वृत्ती आहे आणि हेच आपण शिकलं पाहिजे. सो असंच काकूंनीही आपल्याला प्रत्येक कवितेतून काही ना काही विचार दिलेला आहे. तर बघूयात त्यांची पुढची कविता. अनुभूती हा तसाच त्यांचा एक आणखी काव्यग्रंथ आहे. आणि अनुभूती या कविता संग्रहाला शुभेच्छा देताना सुधीर मोघे म्हणतात, सात्विकता उर्मिला काकूंच्या कवितेचा धर्म आहे, तर मूल्यांची ओढ हा त्यांच्या कवितेचा सहज स्वभाव.
तर हे अंतरंगातून आलंय. इंद्रायणीचा घाट ही कविता वाचताना जाणवतं उर्मिला काकूंच्या मनावर वारकरी संप्रदाय, परंपरा यांचा विशेष प्रभाव आहे. माहेरी आणि सासरी दोन्हीकडे तेच संस्कार आहेत आणि त्यांचे वडील संत साहित्याचे गाढे अभ्यासक, ज्ञानेश्वर माऊलींवर अपरंपार श्रद्धा, यातूनच घडलेलं त्यांचं मन आणि व्यक्तिमत्व. माझ्या वडिलांची नाईच्या पुण्याईनं विद्वान वडील आणि आशिषी आईने मला फार छान जात्यावरची ओव्या शिकवली. माझ्या वडिलांची मला अगदी मनापासून आठवण होते की कसं बोलावं, कसं चालावं, कसं लिखाण शुद्ध लिहावं हे वडिलांनी आम्हा भावंडांना शिकवलं. त्याप्रमाणे ज्यांची मी मानसकन्या मानते ते ज्ञानपीठ पुरस्कार करते कुसुमाग्रज उर्फ तात्यासाहेब यांची मला आज अतिशय तीव्रतेने आठवण होते की असा कोणाचा तरी कृपाप्रसाद मिळावा लागतो. एवढी मोठी माणसं, दिग्गज माणसं याच्यासाठी गोळा होतात, साधी गोष्ट नाही. हा कुठला तरी आशीर्वाद मिळावा लागतो. म्हणून मला वाटतं संतांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या विचारांवर दिसून येतो आणि त्या विचारांशी त्यांच्या मनाची जवळीक आहे. देहू आळंदीचा परिसर, देह भावाचा विसर, घाट बांधणी पाहून तृप्त जागले लोचन. देह भावाचा विसर या शब्दांमधूनच असं जाणवतं की काकू या आळंदीच्या परिसराशी आणि त्या घाटाशी किती समरसून गेल्या आहेत. काकू पुढे असं म्हणतात की तृप्त जाहले लोचन, म्हणजे काय सुंदर भावना आहे त्यांची हे म्हणण्यापाठीमागची, की त्यांची माऊलींवरती, त्यांच्या विचारांवरती इतकी श्रद्धा आहे. आळंदीचा केवळ घाट जरी पाहिला तरी त्यांना तृप्त झाल्यासारखं वाटतं. सामान्य माणसाला हे खरंच आश्चर्य वाटल्यासारखं आहे, किंबहुना ते अनुभवूच शकत नाहीत. ते पुण्यभूमी आळंदीत ज्ञानराजा समाधीस्थ, देहू गावचा वाणीतो भंडाऱ्यात विसावतो. ज्ञानोबा तुकोबांच्या पादुका इंद्रायणीत नाहल्या, भक्तिभाव उसळला जीवतीचा उमरला. इंद्रायणीचा घाट तो अंगी शहारून येतो, विश्वनाथा दुवा देतो घाटावरी उभारतो. भोळी भक्त वत्सलता पाय धूळ ती लाविती, घाटावरती पाय धुता पुंडलिका दुवा देती. चालताना घाटावरी दोन आसवे गळाली, वारी सार्थकती झाली माऊलींची आठवण आली. तनुजा अतिशय संवेदनशील आणि समर्पक शब्दांमध्ये उर्मिला काकूंनी मनाच्या अवस्थेचं वर्णन केलं. चालताना घाटावरी दोन आसवे गळाली या काव्यपंक्तीमधून जाणवतं की हा भाव किती भक्तिमय, श्रद्धामय असा आहे. अंतरंग पवित्र आणि सात्विक असेल ना तरच हे अनुभवणं शक्य आहे. हे नक्की ही सात्विकता, हे पावित्र्य हे माऊलींवरच्या श्रद्धेमुळेच आहे असं मला वाटतं. पाहूया पुढची कविता. विश्व शांतीसाठी अध्यात्म आणि विज्ञानाचा समन्वय साधत आपलं संपूर्ण आयुष्य विधायक कार्यासाठी अखंडपणे व्यतीत करणारे आदरणीय प्राध्यापक डॉक्टर कराड सरांच्या या कार्यात अखंडपणे त्यांच्यासोबत खंबीरपणे साथ दिलेल्या उर्मिला काकूंचे विश्वशांतीच्या कल्याणाचे हे वेधक शब्द पाहूया त्यांच्याच कवितेत. युनेस्कोच्या मंचावर तत्वज्ञानी आज आले, विचारवंतांच्या मनात भव्य कल्पनांचे जाळे. वाटा त्यांच्या वेगळाल्या पण एका छत्राखाली, सारे परस्परांशी बोलती स्नेहभाव अन आदरे. मानवी हक्काची प्रतिमा कोणी घेऊन ग आले, लोकशाहीच्या तत्वाने कुणी एक भारलेले. सहिष्णुता वैष्णवांची कोण्या हृदयी वास करी, शांती दीप लाविताना तेज फाके मुखावरी, तेज फाके मुखावरी. विश्वशांतीच्या पताका विश्वामध्ये नाचवू चला, विश्वशांतीच्या पताका विश्वामध्ये नाचवू चला. ज्ञानोबा तुकाच्या ज्ञानाने ज्ञानदीप लावू चला. अहिंसेच्या यज्ञामध्ये शांतीदीप उजळवू चला. सामर्थ्याच्या बळावर नवविश्व तारू चला, नवविश्व तारू चला. गर्व अहमतेचा लेश नाही, गर्व अहमतेचा लेश नाही त्याच्या कार्यामध्ये. सत्य संकल्पाचा दाता पांडुरंग हृदयामध्ये. ज्ञानोबा तुकाराम त्यांचे जणू वत्सल कैवारी, चालविती विश्वनाथा हाती धरोनी याकडे. आशा दीप मनामध्ये रात दिन तो जळतो, दूर कुणी हातामध्ये दिवा तेवता ठेवतो. नाही विझणार दिवा हीच आसती अंतरी, विश्वशांतीच्या पताका सप्त सागराच्या वरी.
या कवितेत डॉक्टर विश्वनाथ कराड सरांचा जो ध्यास आहे आणि त्या ध्यासाच्या दृष्टीने ते करत असलेलं अविरत कार्य आहे आणि त्या कार्याची दखल युनेस्को सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेने घेतली आहे. सो याचं वर्णन उर्मिला काकूंनी केलं आहे. ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या तत्वज्ञानाच्या मदतीने ज्ञानदीप लावू चला असं त्या म्हणतात. विश्वशांतीच्या पताका विश्वामध्ये नाचवू असं काकूंनी म्हटलं. आज राजबाग लोणी येथे जगातील सर्वात मोठ्या विश्वशांती घुमटाची एका भव्य वास्तूची निर्मिती झाली आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. विश्वशांतीचा संदेश विश्वभर पोहोचावा म्हणून अविरत प्रयत्न करणारे डॉक्टर विश्वनाथ आणि त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी आपल्या पुढे एक आदर्श. नक्कीच शालिनी, प्रत्येकाला जे आयुष्य लाभलं आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी मनासारख्या असतात तर अर्थात काही मनासारख्या नसतात देखील, पण जे आहे त्याच्यामध्ये समाधान मानणं जमलं तरच सुखाची अनुभूती आपल्याला अनुभवता येणार आहे, हे खरं. आणि उर्मिला काकूंच्या कवितांमधून हेच समाधान त्यांच्याही पुढे जाऊन ही तृप्ती जी आहे ती जाणवते. मला वाटतं कृतार्थ मी हा जो शब्द आहे तोच त्यांनी त्याच्यामुळे वापरला असावा. पाहूयात पुढची कविता. रुद्रप्रयाग पदरी विशाल ही त्यांची कविता आहे. म्हणजे एखाद्या तीर्थक्षेत्री गेल्यानंतर किंवा रुद्रप्रयाग सारख्या ठिकाणी गेल्यानंतर जी काही मनाची अवस्था असते त्याचं वर्णन उर्मिला काकूंनी या कवितेत केलं की कसं जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. त्यांना कसं वाटलं ते या ओळींमधून त्यांनी सांगितलं. उर्मिला काकूंनी मातृस्वरूप प्रयाग कराड यांचा उल्लेख यात केलाय आणि त्यांचे सुपुत्र म्हणून डॉक्टर विश्वनाथ कराड यांचा उल्लेख केलाय. तर पाहूया कविता. पवित्र पावन तीर्थ मनोहर अलकनंदेचे सोल पावली, दिवस उगवला सार्थक जन्माचे. गंगा माता त्रिभुवन जननी हिमालयाची कन्या, भागीरथी ही भगीरथाने आणली भूवरी तनया. मंदाकिनी ही लगबग आली, संगमात बुडली, कुठून आली कुठे मिसळली, एकरूप झाली. हरिद्वारी आणि ऋषिकेशी मी तीर्थयात्री आले, देवप्रयागा रुद्रप्रयागी संगमात झाले. रोम रोम हा तनुचा माझ्या रोमांचित झाला, इहलोकीचा मोक्ष मार्ग जणू परलोकी गेला. प्रयाग देवी अक्का आमची सांज वेळी या आली, तीर्थराज हे रुद्रप्रयागी धन्य जीवन झाले. विश्वनाथ हा पुत्र रूपाने श्रावण आजी झाला, विश्वनाथ हा पुत्र रूपाने श्रावण आजी झाला. मातृ ऋण हे फेडून आजी कृतकृत्य जीवनी झाला. आज वाटते जन्मावरी या शतदा प्रेम करावे, आज वाटते जन्मावरी या शतदा प्रेम करावे. जपून पुन्हा या प्रयाग तीर्थी डुंबत जणू राहावे. या पवित्र प्रवासानं जीवनाबद्दलचं प्रेम वाढवलं. जसं कराड सरांनी ज्ञान मंदिरातून ज्ञानदानाचं कार्य केलं, उर्मिला काकूंनी सेवा, श्रद्धा आणि प्रेम याचा आदर्श दिला, तसं या प्रयाग तीर्थात पुन्हा पुन्हा नाल्यासारखं वाटावं, शांत, निर्मळ, कृतार्थ. ही कविता हेच सांगते. म्हणजे मला असं वाटतं जेव्हा एखादी गोष्ट द्यायची आहे तर तेव्हा ती देण्यासाठी ती आपल्या जवळ हवी आणि ते उर्मिला काकूंच्या अंतरंगात होतं, ती शांती. आणि म्हणून पुढे जाऊन आपण विश्वाला किंवा इतरांना ह्या शांतीचा अनुभव कसा देऊ शकतो ते या कवितेच्या सगळ्या कवितेतून प्रवासातून जाणवतं. गरुड झेप ही पण काकूंची अशीच एक व्यापक विचार मांडणारी कविता आहे, ती पाहूया. नजर तुझी आकाशी सदैव राहू दे तरी, पाय तुझे धरतीवरी खिळून राहू दे तरी. उंच झेप गरुडाची पंख पसरीशी जरी, इमान राख भूमीशी लक्ष ध्येय चांदणी परी. आपण ते सगळ्यांना शिकवतो किंवा सगळ्यांनी शिकावं असं वाटतं. आकाशी म्हणजेच ध्येय मोठं असलं, ते प्राप्त झालं तरी आपले पाय जमिनीवर खिळून राहिले पाहिजे, आपल्या भूमीशी इमान राखलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात आपण ज्या परिस्थितीतून पुढे आलो त्या परिस्थितीची जाणीव असली पाहिजे आणि आकाशात भरारी मारायला ज्यांनी ज्यांनी मदत केली ते आपल्या जवळच्या दूरच्या माणसांची जाणीव असली पाहिजे. ते विसरता कामा नये. आपण आयुष्यात कोणत्याही उंचीवर पोहोचलो तरी ते विसरता कामा नये. शालिनी, पुढे काकू असं म्हणतात की स्वार्थ नको, अहम नको, सेवामय जीवन जगी, सद्विचार खाणीतुनी नवकल्पना उभय जगी.
तेजोमय तेजाची नवक्षितिजे निर्मुन जगी शीलवंत कुलवंत कीर्ती व्हावी दिग्गजी. आज हे जग स्वार्थी आहे. स्वार्थीय विशेषण जगासाठी सगळेच जण वापरतात आणि ते वापरताना आपणही त्याच जगाचा एक भाग आहोत हे ते विसरून जातात. स्वार्थ सोडणं, निरपेक्ष निस्वार्थी जीवन जगणं, किमान तसा विचार तरी आपल्याला करता येणं हेही सोपं नाही. आणि हाच विचार उर्मिला काकू इथे सांगतात, म्हणतात असं मला वाटतं. राष्ट्रभक्तीने हृदय तुझे भरून टाकले जरी, राष्ट्रभक्तीने हृदय तुझे भरून टाकले जरी, भारत अस्मिता जागरणा बल लाभो तुझ्या घरी. उन्नत भारत करण्या काल व्यतीत होऊ दे, उन्नत भारत करण्या काल व्यतीत होऊ दे, तरी 21 शतक तुझे उजळून तू टाकते. कृतिशील राष्ट्रभक्ती कर्मयोग साधवजनी, ज्ञानराज तुकयाची मुखी असो वाणी. विवेकानंद चिंतनात मग्न रहा सदा मनी, वाट चाल जगी तू करी पिताश्रीच गुरु मानू. तडफदार तरुणाचे साम्राज्य नवनिर्माण करी, नम्रतेत साधगीत जीवन तव व्यतीत करी. कर्मयोग जाणूनी तू भूमाता तेजोमय करी, कर्मयोग जाणूनी तू भूमाता तेजोमय करी, कुस तुझ्या मातेची नवकर्तृत्वे धन्य करी. तरुणाचे रक्त तुझ्या धमन्यातून वाहू दे, देशकाल सीमेच्या पलीकडे ज्ञान तुझे जाऊ दे. शांती दीप तेजाने विश्व शांती विखरू दे, स्वत्वांच्या शक्तीने माणुसकी जगी जागवू दे, माणुसकी जगी जागवू दे. किती छान विचार मांडलाय बघ. गरुडासारखी उंच झेप घेता नाही, पाय मात्र भूमीवर घट्ट रोवलेले असावे. स्वार्थ टाळून राष्ट्रभक्ती आणि सेवाभावाने जीवन जगावे. ज्ञान, विवेक आणि कर्मयोग यांची सांगड घालून नवभारत घडवावा. आपल्या कर्तृत्वातून माणुसकी जागवून विश्वशांतीसाठी आपण एक पाऊल पुढे टाकावं. हाच विचार विश्वशांती या कवितेतून काकूंनी मांडलेला आहे. वेगवेगळ्या विषयांवरच्या त्यांच्या कविता आणि त्यांच्यामधले मांडलेले विचार यासाठी काकूंना वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत. साहित्य गौरव, साहित्य भूषण, आदर्श माता, वत्सल माता असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेत. आणि त्यांच्या पुस्तकातून ते आपल्या भावना व्यक्त करताना म्हणतात, माझी अवस्था आनंदाचे डोही आनंद तरंग अशी आहे, इतकं मला परमेश्वरानं भरभरून दिलं. उर्मिला काकू असं देखील म्हणत की भूतकाळातील काही घटना गोष्टी आठवताना समृद्ध जीवनाचा आलेख फार मोठा आहे. त्यांच्याच शब्दात भरभरून प्रेम करणारी माणसे जीवनाच्या वाटेवर भेटली. मला ज्या पांडुरंगानं पाठवलं त्यानं मला दैवी शक्ती दिली, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. एक परी तू स्वरूप सुंदरी पृथ्वीवर अवतरली, एक परी तू स्वरूप सुंदरी पृथ्वीवर अवतरली, सौंदर्याची कवी कल्पना साकार सखे तू केली. प्रत्येकाचा देवयोग असतो. या जगात किती दिवस राहायचं आणि या जगातून कधी संपायचं हे पांडुरंगाच्या हातात आहे. नमस्कार. आज काकूंच्या काही कवितांबद्दल आपल्याला बोलता आलं, त्यांच्यातील विचार याच्यावर आपल्याला चर्चा करता आली आणि त्यातून उर्मिला काकूंना समजून घेता आलं. तर मला असं वाटतं असं कृतार्थपण सगळ्यांना लाभू दे, हीच सगळ्यांना सदिच्छा. या सदिच्छेसह आजच्या कार्यक्रमात इथेच थांबूयात. भेटूयात नव्या कार्यक्रमात. नमस्कार.